सुद्धा देत नाही आहे. तुम्ही जवळपास मला वाटते 5 ते 6 हजार मिळवले. 15,000 मिळवले आहे आणि आम्हाला एक सुद्धा देत नाही आहे. म्हणजे आमचं किती अपयश आहे. साहेब, आपल्या या उपोषणाला आपल्या समर्थनाचं एक लेटर जर मिळालं तर खूप चांगलं होईल. तुम्ही तुमच्या स्तरावर नाही, एक लोकाभिमुख एक चळवळ उभी होईल. त्याच्यामुळे तुम्हाला जे म्हणणारा वर्ग आहे हे बघा. मी भास्कर दिगंबर अंबोरे, पंचायत समिती सदस्य, शिवसेना. आज जे आपण दुसरवाडी गावातील देवगाईच्या मंदिरात जे उपोषण विजयकुमार घावट यांचे उपोषण आहे, याबद्दल आपण काय बोलतो? आपलं मत काय? माझं म्हणणं असं आहे, आज गंगा पाटील हे उपोषणाकरिता बसलेले आहे. ते आज 15वा दिवस आहे, तरीसुद्धा शासनाने त्याची अजून दखल घेतली नाही. मी पंचायत समिती सदस्य, माझा संपूर्ण पाठिंबा गंगा पाटलाच आहे. काय नाव साहेब आपलं? मी प्राध्यापक नितीन सुभाषराव दाभोळ, गाव कुठलं आहे? निंबोरा सरपंच, शिवसेना तालुका प्रमुख अकोला. आज जे आपण दुसरवाडी येथील देवगाईच्या मंदिरात जे विजयकुमार घावट उर्फ झंका पाटील यांचे उपोषण चालू आहे, या उपोषणाबद्दल आपलं मत काय? त्यांचं जे उपोषण आहे हे कोळी महादेव संघातील आणि इतर कोळी जातीत ज्या इतर उपजाती आहेत यांचा समावेश होतो, त्या जातीतील तरुण युवक जे सुशिक्षित आहेत, शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांना जो जातीचा दाखला STचा मिळत नाही, या महत्त्वपूर्ण विषयाला अनुसंगून त्यांचं हे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाला त्यांचा 15वा दिवस आहे, 11वा दिवस आहे. 11व्या दिवशी या त्यांच्या उपोषणाला आज आम्ही भेट दिली असता त्यांच्या या उपोषणाच्या विषयाची आम्ही व्याप्ती लक्षात घेता असं निदर्शनात येते की शासनाचा हा अकोला जिल्ह्यातील कोळी महादेव संघाच्या किंवा कोळी जमातीच्या लोकांवर अन्याय आहे. इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ST जातीचं प्रमाणपत्र देण्यात येते, परंतु अकोला जिल्ह्यातील जे कोळी जातीचे युवक आहेत, शिक्षण घेतात, त्यांना कोळी महादेव जातीचे जे शिक्षक विद्यार्थी आहेत त्यांच्या याच्यावर कोळी महादेव असा जातीचा उल्लेख असल्यावर सुद्धा त्यांना जातीचा दाखला देण्यात येत नाही. हा त्यांच्यासोबत जो शासन दुजाभाव करत आहे, हा दुजाभाव शासनाने दूर करावा. तसेच झंका पाटील
जे बसलेले आहेत आंदोलनासाठी, हे आमरण उपोषण त्यांचं सुरू आहे, या उपोषणाची दखल घेऊन शासनाने त्वरित त्या विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी ज्या धर्तीवर ज्या शासनाच्या नियमानुसार ST जातीचा दाखला देत आहेत तसा दाखला अकोल्यातून निर्गमित करावा, ही शिवसेना तालुक्याच्या वतीनं मी त्यांना विनंती करीत आहोत. अन्यथा सदर उपोषणाला आमच्या शिवसेना पद्धतीने आम्ही जाहीर पाठिंबा देऊन हे आंदोलन अधिक पद्धतीने तीव्र करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्ते.